मध्ये किती छान भाजी बनवली तरीसुद्धा घरातली मंडळी, घरातली लहान मुलं खात नाहीत किंवा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा त्यांना नकोशी वाटते भाजी. तर आज आपण कोणतंही वाटण न करता मुलांच्या टिफिनसाठी अतिशय हेल्दी आणि झटपट होणारी रेसिपी बनवत आहे. यासाठी मी गॅसवरती एक कढई ठेवली. कढईमध्ये 2 टीस्पून तेल घातलेलं आहे. तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा जिरं, 1 चमचा मोहरी घातलेली आहे. मोहरी आणि जिरं छान तडतडल्यानंतर याच्यामध्ये आलं लसूण याची पेस्ट केलेली 1 चमचा घातलेला आहे. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि छान परतून घेतलेला आहे. लसूण छान भाजला की मग याच्यामध्ये मध्यम आकाराचे बारीक 2 कांदे चिरून घेतले होते ते घालायचे आणि कांदा पूर्ण भाजेपर्यंत आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे. कांदा पूर्ण हलका व्हायला पाहिजे तरच भाजीला छान चव येणार आहे. कांदा पूर्ण हलका होईपर्यंत आपल्याला छान मंद गॅसवरती इथे परतून घ्यायचा आहे. आता हा संपूर्ण कांदा मी छान परतून घेते. कांदा छान परतून झालेला आहे. नंतर याच्यामध्ये मध्यम आकाराचा 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला, स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये घातलेला आहे. आता कांदा आणि टोमॅटो छान परतून घ्यायचं. टोमॅटो पूर्ण शिजणं याच्यामध्ये गरजेचं आहे. जोपर्यंत टोमॅटो छान शिजत नाही किंवा बारीक होत नाही तोपर्यंत परतून घ्यायचं. मग आपला नेहमीचे घरातले मसाले आहेत ते याच्यामध्ये घालायचे आहेत. बघा अशा प्रकारे कांदा टोमॅटो परतून झालेला आहे. मग याच्यामध्ये 1 चमचा अंबारी मिरची पावडर, 1 चमचा काळा मसाला, अर्धा चमचा धना पावडर वापरलेले आहे, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि हे सगळं साहित्य घातल्यानंतर छान परतून घ्यायचं. परतून घेतल्यानंतर आता मीठ घातल्यामुळं टोमॅटो लवकर बारीक होतो. अजून यापेक्षा थोडंसं टोमॅटो आपल्याला बारीक होण्यासाठी आपण याच्यावरती एक झाकण देखील झाकायचं म्हणजे पटकन टोमॅटो बारीक होतो आणि छान तेलामध्ये परतला देखील जातो आणि शिजला जातो यासाठी. तर बघू शकता थोडासा हलकासा टोमॅटो झालेला आहे. तर पटकन टोमॅटो शिजण्यासाठी मी याच्यावरती अगदी 1 मिनिटभर झाकण ठेवणार आहे. आणि आता बघू शकता टोमॅटो छान शिजलेला आहे आणि एक जीव देखील झालेला आहे. जर थोडासा असेल एखादा तुकडा तर आपण याप्रमाणे असं थोडासा मॅश करायचा म्हणजे एक जीव शिजवून घ्यायचा आहे आपल्याला टोमॅटो. तर अशा प्रकारे पूर्ण टोमॅटो इथे शिजवून झालेला आहे. तर आता इथे मी अर्धी वाटी मसुरीची डाळ घेतलेली आहे. अख्खा मसूर तुम्ही वापरला तरीसुद्धा चालेल. आणि मी फक्त आपण नेहमी भाजीसाठी वापरतो ती मसुरीची डाळ घेतलेली आहे आणि 2 मिनटं फक्त पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. जास्त वेळ देखील ठेवायची नाही. ज्यावेळेस आपल्याला भाजी बनवायची त्याच्या अगोदर फक्त 2 मिनटं आपल्याला पाणी ठेवायचं आणि पाणी काढून घ्यायचं स्वच्छ धुवून आणि मग लगेच याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. आणि यावेळेस आता आपल्याला फक्त गरम पाणी वापरायचं आहे. गरम पाणी वापरल्यामुळे भाजीची चव छान लागते आणि शिवाय डाळ पटकन शिजली जाते. हा मसूर डाळ कांदा किंवा डाळ तडका तुम्ही म्हणू शकता. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. तुम्ही बघू शकता एक जीव शिजलेला आहे. मस्त तुम्ही हे भाताबरोबर खाऊ शकता, चपाती बरोबर खाऊ शकता. यापेक्षा थोडासा घट्ट देखील तुम्ही बनवू शकता आणि टिफिनला देखील देऊ शकता. बघू शकता वासानेच खावासा वाटणारा मस्त सुगंधी असा हा मसूर डाळ कांदा झालेला आहे.